आज आहे ना आपण मिरचीचा ठेचा एकदम गावठी पद्धतीने माझी आजी जशी करायची तसा ठेचा पावरायला. ह्याच्यात आहे ना मिरच्या मी अर्धी वाटी मिरच्या घेतल्यात, त्या पॅनमध्ये टाकल्या. लसूण चांगलं घ्यायचं भरपूर, तेल टाकायचं आणि परतून घ्यायचं. आम्ही मामाच्या गावाकडे जायचो ना मामाच्या घरी, तेव्हा माझी आजी असा ठेचा करायची. खूप आवडायचा आम्हाला, अशी भाकरी आणि ठेचा. हॉटेलच्या जेवणाला मागं सारेल इतकं इतकं चवदार आणि चांगलं लागतं. शेंगदाणे टाकायचे थोडे, अर्धी वाटी घेतलेली शेंगदाणे. तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही. मीठ टाकले आणि शक्यतो खडे मीठ वापरायचं. त्या खडे मिठाने ना त्याची वेगळी चव असते. त्याला अजून म्हणजे वेगळंच हे येतं फ्लेवर खड्या मिठाचा. त्याच्यासाठी खडे मीठ एकदम चांगलं. आता हे चांगलं परतून घ्यायचं. तर मिरच्या उडतात म्हणून मी झाकण ठेवलं. आता हे चांगलं झालं. आणि ना आता माझ्याकडे एक छोटंसं लोटा आहे, त्याने मी खरडून घेणार आहे. असंच खरडून घ्यायचं, मिक्सर कधीच करायचा नाही ठेचा. तांब्या किंवा असं आपल्याकडे जे असेल त्यांनी असं लोटा वगैरे त्याने असं खरडून घ्यायचं पा. आणि भाकरी बरोबर तर एकच नंबर. त्याच्याबरोबर लोणचं, कांदा, दुसरं काही भाजीची सुद्धा गरज नाही आहे. काहीच घ्यायची गरज नाही. एका दिवशी कधीतरी असं 1-2 महिन्यात असं खायला पण पाहिजे आणि चांगलं पण आहे. दररोजच भाजी पोळी खाण्यापेक्षा कधीतरी असा ठेचा, चटणी, पोळी, ठेचा, भाकरी खाऊन बघा तुम्ही. आणि असं फक्त माझ्या पद्धतीने एकदा करून पहा ठेचा. पहा असं मला किती आवडतं. परत परत करता. झाला. आमची तर सगळ्यांना इतकं आवडतं, एक दिवसातच संपतो. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता.